विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचा एक प्लॅन सांगणार आहे तुम्हाला. तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. कॉस्ट तुम्हाला फॉलो करायचा आहे. सध्या तुमच्या समोर भरपूर अडचणी आहेत. जेईचा विचार करताय. ओके. सीईटीचं काय करू हा मोठा एक प्रश्न निर्माण झालाय. बोर्डची तयारी अजून काहीच नाहीये असं तुम्हाला वाटतंय. आता तुमच्यापैकी बऱ्याच मुलांनी सेल्फ स्टडी सुरू केले. मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. मी तुमच्या समोर पहिल्यांदा बोलणार आहे तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक. सांगू? तुम्ही 10th नंतर जे काय म्हणतो ना आपण इंटिग्रेटेड कॉलेजला ॲडमिशन घेतलं, डमी कॉलेज. तिथं तुम्ही काय केलं माहिती आहे का, की तुम्ही युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिम अशी कुठली एक्झाम दिलीच नाही. पेपर तुम्हाला मिळत होते, तुम्ही ते बघून उत्तरं लिहीत होता. चांगले मार्क तुम्हाला त्यात मिळत होते. ऑब्व्हियसली बघूनच लिहिलंय ना म्हणूया आपण. आता मग ह्याचा काय परिणाम झालाय, की तुम्ही बोर्डसाठी तयारी शून्य केलीच नाही. बरं. आता मात्र तुम्ही पेटून उठलाय. दिवस-रात्र तुम्ही बोर्डची तयारी करताय. क्रायटेरिया आहे बोर्डचा तो तुम्ही फुलफिल करायचं तुमचं टार्गेटच आहे. पण सगळ्यात मोठी मिस्टेक काय, की तुम्ही अभ्यास करताय हो, पण तुम्ही अभ्यास करताय, पण तुम्ही टेस्ट देतच नाहीये. होय. तुम्हाला टेस्ट द्याव्या लागतील. तर मी एक मास्टर प्लॅन घेऊन आलोय लक्षात घ्या. कुठला आहे तो एका मिनिटात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, आमच्या इथं 2 प्रिलिम्स झाल्यात. 2 प्रिलिम्स झाल्यात पी-सी-एमच्या म्हणूया आपण आणि आम्ही त्यात काय केलं माहितीये का, की ज्यांचा स्कोर ठीक-ठाक आहे त्यांना ग्रीन ग्रुपमध्ये घेतलं म्हणूया आपण. ज्यांचा स्कोर मीडियममध्ये आहे, इम्प्रूव्हमेंट होणार ती येलो आणि ज्यांचा कमी आहे ते रेड झोनमध्ये. मग या रेड झोनच्या मुलांच्यावर मी खूप फोकस ठेवलाय. मग चला मग स्कोर त्यांचा इम्प्रूव्ह होतोय. फायनल कुठली गोष्ट आहे? सांगतो फायनल काय आहे ते बघा. ही पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांचा नेक्स्ट वीकमध्ये पेपर ठेवणार आहे इंग्लिश. हो, कोणीच करत नाही, कुणीच देत नाही. सध्या तुम्ही दिवस-रात्र नुसतं अभ्यास, अभ्यास, अभ्यास करताय. पण मला पेपर पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की सोमवारी बघा नेक्स्ट वीकमध्ये बरं का, मी तुम्हाला सांगतो अ, येत्या सोमवारीच बाबांनो, येत्या सोमवारीच म्हणूया आपण. आता तारीख किती आहे कोणास ठाऊक सोमवारी बरं का. सोमवारी होणार इंग्लिशचा पेपर. हा मास्टर प्लॅन आहे. हा शेवटचा फायनल स्ट्रोक आहे म्हणूया आपण लक्षात घ्या. हे करावंच लागेल तुम्हाला. इंग्लिशच्या पेपर नंतर मी तुम्हाला 3 दिवसाचा ब्रेक देतोय. म्हणजे कुठलं रे? मंगळवार, बुधवार, गुरुवार. ओके. आणि मग शुक्रवारी आपला पेपर असणार आहे फिजिक्स. होय. शनिवारी एकच दिवस सुट्टी आणि रविवारी तुमचा पेपर असणार आहे केमिस्ट्री. बाळांनो समजून घ्या ही गोष्ट. तुम्हाला आता हेच करायचं आहे, हे लक्षात घ्या. झालं केमिस्ट्री आणि केमिस्ट्री नंतर पुन्हा मी एकच दिवस सुट्टी देणार आहे. बोर्डच्या एक्झाममध्ये 2 दिवस सुट्टी असते. पण मला 1 दिवस द्यायची किंवा ठीक आहे 2 दिवस देऊया चला काही हरकत नाही. मग येत्या जे बुधवार जे आहे ना म्हणूया आपण नेक्स्ट वीकचा बुधवार येणार बघा लक्षात घ्या तो. मग त्याच्या वेळेस त्यात तुमचा पेपर होईल मॅथ्सचा आणि मग तुमची प्रिलिम फिनिश होईल. ओके, तुमची प्रिलिम फिनिश होणार. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ना आता असं करायचंय, की सोमवारी तुमचा इंग्लिशचा पेपर असेल, तर रविवारी इंग्लिशलाच वेळ द्या. द्या. त्यावेळेस बाकीचं राहू दे तुमचे सगळे प्लॅन. माझं ऐका तुम्ही. बरं. इंग्लिशचा पेपर ओके, मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवर प्रोव्हाईड करेन. तो पेपर देताना बोर्डच्याच टायमिंगनुसार द्यायचा आहे 11 ते 2. ओके. 11 ते 2 पण तुम्ही तो घरी देणार आहे. ओके. तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ वगैरे वाचणार आहे. काही हरकत नाही. पेपरच्या वेळेस कॉलेजमधून घरी येईपर्यंत वेळ जातो लक्षात घ्या. मग इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर जेव्हा घरी याल, तेव्हा तो दिवस ॲड करून पुढचे 3 दिवस सुट्टी आहे. म्हणजे 4 दिवस. 4 पैकी 2.5 दिवसात फिजिक्स संपवायचं आहे. 2.5 दिवसात. 2 एंड हाल्फ डेज मध्ये तुम्हाला फिजिक्स एंड करायचा आहे. आणि पुन्हा पुढचे 1.5 दिवस रिव्हिजन करून फिजिक्सला जायचंय. ओके. शुक्रवारी अगोदर गुरुवार आहे. गुरुवारी पूर्णपणे रात्रभर जागून फिजिक्स करायचं नाहीये, थकून जायचं नाहीये. का? आता इथून पुढचा सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट स्टार्ट होणार आहे. की जेव्हा तुम्ही शुक्रवारी फिजिक्सचा पेपर देणार 11 ते 2 म्हणूया आपण. त्यानंतर 4 वाजता तुम्हाला केमिस्ट्रीच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि 1 दिवसाचा गॅप आहे आणि रविवारी 11 वाजता पुन्हा पेपर आहे. हे तुमचं खरं चॅलेंज आहे. एका दिवसात होतंय का केमिस्ट्री त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, मी जरा कॅलेंडरकडे जातो रे कॅलेंडर. हो. खोकल्यानं थोडंसं हेच केलं म्हणूया आपण कॅलेंडर. आता या कॅलेंडरमध्ये बघतोय बरं का मी. आज तारीख बहुतेक 13 तारीख आहे लक्षात घ्या. 19 तारखेला ओके 19 तारखेला इंग्लिशचा पेपर असणार आहे आपला. मग 1, 2, 3 23 तारखेला शुक्रवारी आपला 23 तारखेला आपला फिजिक्सचा पेपर असणार आहे. ओके.
त्याच्यानंतर रविवारी, ओके, रविवारी 25 तारखेला, ओके आणि बुधवारी 28 तारखेला, ओके. म्हणजे जानेवारीच्या आतच हे होतंय. त्यानंतर कुठलाही पेपर नाहीये तुमचा लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्या बोर्डच्या पेपरपर्यंत तुम्हाला शांतपणे एक लास्ट 10 डेज रिव्हिजन प्लॅन तुम्हाला मी देणार आहे. पण बाळांनो प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे. हे पेपर द्या रे. द्या. हे द्या. ओके. ह्यांना मिस करू नका. लक्षात घ्या आणि तुम्हाला खरं सांगू का? 28 नंतर मला च्या 10 दिवसाच्या स्टडी प्लॅनमध्ये तुम्हाला सी-एस-आय-टी जिओग्राफी तुमच्याकडून करून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही हे 4 दिवस फक्त फिजिक्स करायचे माझ्यासाठी. हो, माझ्यासाठीच म्हणतोय मी. मला तुमचा रिझल्ट हवा आहे ना, म्हणून माझ्यासाठी ते करा लक्षात घ्या. आणि हे करत असताना पी-वाय-क्यूज, व्हायलन ॲप्लिकेशन. ते कसं यूज करायचं व्हायलन ॲप्लिकेशन? त्यात ना टॉपिक वाईज आय-एम-पी दिलेत क्वेशन. पेपर सोल्युशन्स दिलेत लक्षात घ्या. तुम्ही ते त्याच्या बाहेरचं काही करायचंच नाहीये. डेफिनिशन त्यातल्याच, डिस्टिंग्विश त्यातलेच करायचे आहेत. न्यूमेरिकल सगळे करावे लागतात लक्षात घ्या. पण हां, प्लीज हा सगळ्यात महत्त्वाचा मास्टर प्लॅन आहे लक्षात घ्या. होय. तुम्ही मला फॉलो करताय. मला माहिती आहे. तुम्ही ऐकता माझं. मग मला काय म्हणायचंय, हा प्लॅन फॉलो करा. की हा प्लॅन प्लीज फॉलो करा. ऑल द बेस्ट.